शुभ सकाळ सगळ्यांना. तर स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे आत्ता वाजले 8 ते अजून 45 मिनटं झाले. तर आज आपला ब्लॉग स्टार्ट होतो इथून मकाच्या रानातून. इथून आज आपण आपल्या घरापासली जी मका आहे 3.5 पिशव्या भिजवाय आपण आज चालू करतो. आणि आता आपण म्हणजे चालू केलेली मोटर. तिथून आता आपण 4-5 दाऱ्या पाणी लावणार आहे. एक अर्ध्या पाऊण तासाला म्हणजे 4-5 दारे होतात. तिथून पुढं आज बंटू मला ट्रॅक्टर जोडून द्यायचं. तर आता आपण पाणी लावून बंटू मला ट्रॅक्टर जोडून द्यायसाठी जाणार आहे. मित्रांनो, बंटू मग काय आलेलं नाही, आपणच पण सोडून घेणार आहे. पण जोडला होता सकाळी आपल्याला ती करायसाठी, खालचं रान खाण्यासाठी. ती काय आलेलं नाही, आपल्याला काम खेपा टाकायच्यात. त्याच्यामुळे आता त्याला जोडून द्यायचं आहे. ती आता बंटूला ट्रॅक्टर जोडून दिला आहे आणि आता आपण मका पाणी लावलेलं ते मोडायसाठी जाणार. तर आपण आपल्याला मोबाईल धरा येत नाही म्हणून हातात आपण एक केलेलं आहे, जुगाड केलेलं आहे, मागवलेलं आहे. डायरेक्ट आपण इथं छतीला असा मोबाईल लावू शकतो. इथून असं म्हणजे काम वगैरे करायचं म्हणलं तर करू शकतोय. तर मित्रांनो, बघू शकता आपलं जुगाड सक्सेस झालेलं आहे. आणि आता आपण म्हणजे असा मोबाईल लावलेला आहे. आता आपण मकाची दारी मोडायसाठी चाललेलो आहे. तर गाईज ही आपली मका आहे. आपण मकाच्या दाऱ्यावर बघू शकता तुम्ही, ह्या 3 दाऱ्या पाणी लावलेलं. आता ही 3 दारी भरलेली इथं. तर मित्रांनो, 3 दाऱ्यावर आपण आता पाणी लावलेलं आहे. आणि 3 दारी भरूस तर आपण आता जेवण करणार आहे. आणि जेवण करून आपण नंतर औषध मारायसाठी जाणार आहे. तोपर्यंत ही दारे भरतात आणि नंतर मग 5-6 दाऱ्या लावून आपण परत जेवायसाठी म्हणजे औषध फवारायसाठी जाणार आहे. त्यात आपण मगाची दारी ही केलेली आपण मोडून राहिलेल्या 5 दाऱ्या लावलेल्या आहे. आणि आता आपण चाललेलो आहे फवारायला. काहीच आम्ही आत्ता आलेलो आहे मळ्यात. तर आपण हे जो आपला 3,500चा प्लॉट आहे त्याच्यावर फवारणी करायसाठी आलो आहे. त्याच्यात HTPला पेट्रोल घेऊन आलो आहे आणि ही औषधं घेऊन आलो आहे. तर आम्ही दोघं आत्ता आलेलो आहे इथं. आता आपल्याला आधी आपण मगाशी बॅलर वगैरे भरून ठेवल्यात. बॅलर भरून ठेवल्यात तर तिथं आपण जाऊन आता औषधं ओतून घ्यायचे त्याच्यात आणि फवारायला चालू करणार आहे. पाईप ही कालच आपण हातरून ठेवलेला आहे. आता फक्त आपल्याला औषधं टाकायची आणि चालू करायचे फवारायला. कुठे असेल तुपते हे व्यक्ती मित्रांनो, आपण हे जुगाड आणलं होतं फ्लिपकार्टवरून, ते आता काढून ठेवतोय. आणि आता आपण औषध मारायला चालू करणार आहे. औषध हे सगळं काढून घेतलंय. ह्याच्यात आपण थोडं पेट्रोल ओतू, डायरेक्ट आपण चालू करणार आहे आता. आता आपलं चालू झालंय. आपण डायरेक्ट फवारायला चालू करणार आहे. बघू शकता आता आपला HP चालू झालेला आहे ना. आपण आता फवारायला चालू करतो. अशा प्रकारे आपण करपा फवरून घेणार आहे आज धर्मोबाई.
मित्रांनो आता आपला ती जो प्लॉट होता आपला एक म्हणजे 3,500 निम्मा प्लॉट फवरून झालेला आहे आणि ती फवरून झाल्यानंतर आपण ह्याच्यात आलोय अर्धा राहिलेलं फवारासाठी. त्याच्यात बेलर भरून घेतलाय आपण, औषध पण ओतून घेतले. आता आपण जोडाजोडी सगळी झाली, आता डायरेक्ट आपण फवारायला चालू करणार आहे आणि फवारणी करून घेणार आहे. आपला आजचा हे आहे ती लास्टचा म्हणजे प्लॉट आहे आणि ही फवारणी झाली की आपली सगळी केळी फवरून होती. ह्याच्यात जरा जास्त करपा आलाय तुम्ही बघू शकता. मित्रांनो आता आपलं म्हणजे फवरून वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण खालच्या रानात खाण्यासाठी चाललेलो आहे. आपण सरपंच घेऊन जाणार आहे आपला. तर गाईज आता आपण आलेलो आहे आपल्या रानात. आपण जे उडदाचं रान आहे त्याच्यात आलो आहे. इथं आपण आता आपलं मागचं जे शेंगा राहिल्या होत्या त्या वाळा घातल्यात. शेंगा म्हणजे महाग राहिलेला माल थोडा थोडा म्हणजे पडलेला, ते वाळल्याशिवाय काय होत नाही मशनीत आणि बाकीचा पेटवून देणार आहे. फुलंच आहे त्याच्यामुळं काय पेट नाही. तर आपल्याला हे आता सगळं आधी फणाने इसकुटून घ्यावं लागणार आणि नंतर मग आपण फणून टाकणार आहे बाकीच सगळं. तर मित्रांनो ती काय पेटत नाही, तर आता आपण डायरेक्ट फणाने सगळीकडे इसकाटणार आहे आणि नंतर मग ती काय पेटत नाही, आपण डायरेक्ट इसकाटतोय. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इसकटून घेतोय फणाने. तुम्ही बघू शकता आपलं सगळं आता फणायचं डबल झालेलं आहे. ते आलं त्यांनी भरून ठेवलेलं आहे. आता आपण घेऊन घरी जाणार आहे. आता पाऊस यायला लागलेला आहे, तर घरी गेल्यावर बघू जर पाऊस जास्त आला तर मग आपल्याला अजून तुरीचं रान फणाय जायचं होतं. तर पाऊस जर जास्त आला तर नाही जाणार, कमी आला तर जावं लागणार. तर आता हे टाकून घेऊ. मित्रांनो आता आपण आपल्या तुरीच्या रानात आलेलो आहे आणि आपल्या मामाच्या इथलं ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे. ट्रॅक्टर आपला बारक्या तुरीत ह्याच्यात चलतो. तर आता आपण फणायसाठी आलेलो आहे. तर आज आपल्याला 2 एकर तूर आहे. आता आपण इथं पोचलो आहे. आता आपल्याला ती फणून घ्यायची सगळी. आपलं बारीक बारीक तण झालेलं आहे थोडं, आता ती फणून घ्यायची आपल्याला. मित्रांनो आता आपलं पूर्ण पाळी घालून झालेली बघू शकता. तर आता आपलं जवळजवळ एक तासभर गेलेलं आहे सगळं पूर्ण पाळी घालायला, 5-1.5 तास. तर आता आपण ट्रॅक्टर घरी लावायला चाललेलो आहे. बघू शकता 6 वाजलेले आहेत आता.